हालेलुया 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 हालेलुया. जुना करार यशया 41 अध्याय वचन 13. बायबल आहे की नाही? यशया जुना करार 41 अध्याय वचन 13. हालेलुया हालेलुया. यशया अध्याय 41 वचन 13. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. आमेन. हालेलुया 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 हालेलुया. आता यशयामध्ये 41 अध्याय वचन 13 काय सांगते? कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. बघा, परमेश्वराचं वचन खूपच आपल्याला सांगत आहे की आपल्याला घाबरायला सांगत नाही, कारण की देव आपला उजवा हात धरून म्हणत आहे की तू खचू नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या हाताला धरून सांगत आहे की तू घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबरच आहे. मी तुला सहाय्य करणार आहे, मी तुला बळ देणार आहे, मी तुला ताकद देणार आहे, मी तुला हिंमत देणार आहे, मी तुला चालवणार आहे. हालेलुया हालेलुया. कारण की परमेश्वर आपल्याला वचनाने सांगत आहे की आपल्याला खचलं नाही पाहिजे, आपण घाबरलं नाही पाहिजे. कारण की आपण परमेश्वराबरोबर चालवतो. परमेश्वराची जर वाणी सांगत असाल, परमेश्वराचे वचन जर दुसऱ्याला सांगत असाल, तर आपलं घाबरायचं कशाला? परमेश्वराचे वचन स्पष्टपणे सांगत आहे. जसं याकोबाला सांगितलं, ते कोणा सांगितलं आहे? ते याकोबाला सांगितलं. इस्रायलचा याकोब, त्या इस्रायल देशाला सांगितलं आहे. आणि तो याकोब एक संदेश होता. ते याकोबाला ते परमेश्वराने वचन सांगितलं की तू घाबरू नको, मी तुझ्या बरोबरच आहे. तुझ्या उजवा हात धरून सांगत आहे, मी तुला सहाय्य करणार आहे, मी तुला मदत करणार. हालेलुया हालेलुया. म्हणून भावनीनो, आपल्या बरोबर सुद्धा परमेश्वर आहे. आपण ज्या वेळेस प्रार्थना करतो आणि आपण खचतो, तेव्हा आपण मागे वळून पाहतो. हालेलुया हालेलुया. आपण पुढे पाहत नाही की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, हे पाहत नाही. पण परमेश्वर तर आपल्या बरोबरच असतो. आपल्याला ते पाहायचे आहे की परमेश्वर म्हणत असं आहे. यशयामधील 41 अध्याय 13 वचन काय सांगते? की मी तुला सहाय्य करणार आहे, घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबरच आहे. आमेन. हालेलुया हालेलुया. परमेश्वर स्पष्टपणे सांगत आहे. त्याची वरती पण सांगितलं आहे ना 12:11 मध्ये, पहा जे तुझवर मुसीबत झाले ते लज्जित व खचित होते. हालेलुया. बघा, जे आपल्यावर विरोध करतात, जे आपला छळ करतात, आपल्यावर आरोप लावतात किंवा आपल्याला भांडतात, भाऊ ते एक दिवस लज्जित आणि फजित होणार आहे. काय होतील? लाजीरवाना होतील, फजित होतील आणि ते तिचं नासपत होणार आहे. पण परमेश्वर म्हणत आहे की तू जर धीराने राहशील, विश्वास न हारता, हालेलुया, विश्वास न तोडता, जर तू माझ्यावर भरोसा ठेवलास तर मी तुला सहाय्य करणार आहे आणि मी तुला बल आणि ताकद देणार आहे. कारण की तू घोडसवार किंवा किती सैन्य येते तरी पण तू एकट्याने जर विजय पावशील. कारण की परमेश्वर महान आहे. बहिणींनो, परमेश्वराचा आशीर्वाद एवढा मोठा आहे की त्याला ते आपण गिनती करू शकत नाही. किंवा दिवालला जर एक शब्दाने बोलला की दिवाल तू पडून जा, तरी पण दिवाल शब्दाद्वारे पडून जाते. इतकी देवाचे शब्द आहेत. म्हणून तोच परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार. कारण की कोणाच्या समोर आपण लज्जित आणि फजित देवाची सुवार्थ सांगण्यासाठी व्हायचे नाही आहे, तर लोकांसमोर ताटपणे, हिमतीने, धैर्याने आपण मोठ्याने बोलायचे आहे. क्या? तर परमेश्वर आपला बरोबर, परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो. खचायचे कशाला, घाबरायचे कशाला? कारण की ज्या इस्रायल लोकांना त्यांनी मिश्रातून काढलेला आहे. हालेलुया. तो तर परमेश्वर आपल्या बरोबर. जो इस्रायलचा याकोब, त्याला परमेश्वर म्हणत आहे. तर आज आपण या जगामध्ये आणि या गावामध्ये आपण बोलत आहात, तर परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि परमेश्वर या पापातून आणि या खंडनातून तो बाहेर काढणार आहे आणि आपल्याला जीवन नवीन देणार आहे. म्हणून ते परमेश्वराचा आपण सहाय्याने चांगले काम करू शकतो.
हालेलुया. तसेच थोडक्यात असं सांगण्यात येते की वाईट काम आपण भूताची सहाय्याने करतो, बरोबर की नाही? वाईट कामं कोणत्या? चोरी, लबाड्या, चहाड चुपली, विरोध, भांडणं, हे कोणाच सहाय्याने करतो? हे देवाच्या सहाय्याने भांडणं करत नाही, देवाच्या सहाय्याने व्यभिचार करत नाही, देवाच्या सहाय्याने आपण भांडणं आणि लबाड चहाड चुपडी करत नाही. हे लबाड चहाड चुपडी हे आपण शैतानाच्या सहाय्याने करतो. हालेलुया. म्हणून आज त्याची सहाय्याने करायचं नाही, त्याची सांगते त्याच्या बाबतीत राहायचं नाही. आज त्याची बाबतीत आणि त्याची संगती सोडून परमेश्वराची संगती धरायची आहे आणि परमेश्वराच्या सहाय्याने चांगलं कृत्य काम करायचं. हालेलुया. शेवट तोच आपल्याला जीवन देणार आहे आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश तोच करून देणार आहे. हालेलुया. हालेलुया. निर्गम मध्ये पाहायचे आहे 33 अध्याय वचन 14. आमेन. हालेलुया. आता परमेश्वर काय म्हणत आहे? परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईन आणि तुला विसावा म्हणजे आराम दे. हालेलुया. बघा, परमेश्वर स्वतः येईल आणि परमेश्वर स्वतः आपल्याला विसावा देणार. आज आपण जर वाईट कामापासून मुक्त पावला आहात, कोणाच्या नावाने? परमेश्वराच्या प्रभू येशूच्या नावाने. परमेश्वराने आपल्याला मुक्ती दिलेल्या वाईट कामातून त्यांनी सोडवलेल्या आहे, बंधनातून सोडवले आहे. आणि आज आपण ते परमेश्वराच्या बरोबर शहाणे कामा करत असताना आपण थकलो आहोत. आपण त्याची कामा करून थकलो आहोत. आपल्या बल नाही, ताकद नाही, पाणी नाही, काय नाही. पण परमेश्वर स्वतः आपल्याला आहे ना, तो आपल्याला आराम देणार, तो विसावा देणार. म्हणून परमेश्वर सांगतो की माझा सहाय्य तुम्ही आनंदाने घ्या, बारकाने घ्या. हालेलुया. कारण जो मला स्वीकारतो तो मला नव्हे तर ज्यांनी मला पाठवलं त्याला स्वीकारतो, असं प्रभूचं सांगणं आहे. आता प्रभूला कोणा पाठवले आहे? परमेश्वराने. आणि तोच परमेश्वर आपल्याला म्हणत आहे की मी स्वतः येईन आणि तुम्हाला सहाय्य करीन, आराम देईन, विसावा देईन. भावने जर वाईट कामात जर करत असलो तर आपल्याला आराम आणि आपल्याला सहाय्य भेटणार नाही, बरोबर? देवाचं सहाय्य भेटणार नाही, आपल्याला विसावा मिळणार वाईट कामा करत असले. पण जर चांगलं कामा करत असल्यास आपल्याला आराम आणि विसावा मिळणार आहे. हालेलुया. आणि देव आपल्याला स्वतः येऊन सहाय्य करणार आहे. देव त्याच्याच कामाला स्वतः लावणार आहे. देवाच्या कामाला मनुष्य लावत नाही, तर देवाच्या कामाला देव स्वतः मनुष्याला लावतो. हालेलुया. आणि देव त्याला स्वतः सहाय्य करतो आणि त्याच्याद्वारे महाकृत्य करतो. हालेलुया. देव माणसाच्या अधिकाराने काम करत नाही, तर देव तो परमेश्वराच्या अधिकाराने काम करतो. कोण? प्रवेश. आणि देवाचा दास मानवाच्या अधिकाराने काम करू शकत नाही आणि त्याला अधिकार पण नाही. देवाच्या दासाला मानवाची इच्छेप्रमाणे काम करण्याची गरज नसते, तर देव पित्याची आणि प्रभूची इच्छे करण्याचे काम असते त्याला. कारण की जर त्याची इच्छा बाळगल, परमेश्वराची इच्छा बाळगतील तेव्हा दास काम करू शकेल. हालेलुया. कारण की दासापेक्षा शिष्य थोर नाही होतात नाही. म्हणून दास हा पित्याचा ऐकू शकेल, बरोबर? परमेश्वराचा ऐकू शकेल, त्याची सहाय्याने तो कामा करू शकेल माणसाच्या इच्छेप्रमाणे. म्हणून सांगत आहे की परमेश्वर स्वतः येणार आहे आणि परमेश्वर स्वतः आपले सहाय्य करणार. आज आपले डोळे आहे ना बंद आहे, आपण घाबरतो, मानवाला घाबरतो. मी एकटा काय करणार? ज्या वेळेस एलिसा, माहित ना एलिसा नाही, एलिसाचा सेवक ज्या वेळेस घोडसवार सैन्य होतं राजाचं, माहित ना, लाखो संख्या होती, तेव्हा एलिसाचा सेवक घाबरून गेला की आम्हाला ते मारून टाकले, कापून टाकतील, आम्ही काय करावं म्हणून. तेव्हा एलिशा धैर्याने म्हणाला, विश्वासाने म्हणाला, घाबरू नकोस, परमेश्वर आपल्या बरोबरच आहे. परमेश्वराने सर्व रचना देवदूतांनी करून ठेवले, बरोबर? कारण की देवदूत आपल्या बरोबर आहे. देवदूतांनी त्या सैन्याला घेरलेला आहे, म्हणजे बांधलेला आहे. तेव्हा एलिसाने प्रार्थना अशी केली की हे परमेश्वर, याकोबाचा परमेश्वर, इसाकाचा देव, बरोबर, आणि याकोबाचा देव, त्यांनी अशी प्रार्थना केली की हे माझे सेवकाचे डोळे उघड, कारण की ते तुझ्या दूतांना पाहू शकेल.
हालेलुया. तेव्हा त्यांनी प्रार्थना अशी केली, तेव्हा त्याची दृष्टी खोलली, म्हणजे डोळे उघडले. तेव्हा तो स्पष्टपणे सांगू लागला कोणाला? स्वर्गदूताला. तर त्या सैन्यापेक्षा देवदूत जास्त. तर म्हणून भावना आज आपल्याला ते देवदूत दिसत नाही, कारण की आपले डोळे थोडे अल्पविश्वासामुळे आपले डोळे बंद आहे. पण विश्वास जर करून तुम्ही पाहिला तर आपल्या बरोबर किती देवदूत आहेत ना, हे तुम्ही आत्म्याने पहा, विश्वासाने पहा. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळी तुम्ही विश्वास करा त्यावेळी तुम्हाला देवदूत दिसतील. पण ज्यावेळी तुमचा अल्पविश्वास आहे ना, तो विश्वास घालवा, विश्वास मात्र मोठा करा. तेव्हा आपल्याला कळेल की खरोखर देव आमच्या बरोबरच आहे, आम्ही कोणाला घाबरणार नाही. म्हणून वचन तसं पण सांगत आहे की आम्ही कोणाला घाबरणार नाही. मनुष्य आमचा काय करणार? बरोबर. कोणाला घाबरायचे असते का? देव स्वतः आपल्याला सहाय्य करणार आहे, कारण की वचन स्पष्टपणे सांगते मनुष्य फसवतो पण देव कोणालाही फसवत नाही. हालेलुया. आज त्याने प्रारंभापासून त्याने योजना ठेवलेली होती, निर्णय घेतला होता की ह्या मनुष्य घातकाचा शैतानाने पाप करून घेतलेला. उत्पत्तीमध्ये सांगते व शैतान वैरी ह्या मोठा अजगराने सापाच्या रूपात येऊन त्या दियाबलाने पाप करून घेतला. तर तेव्हापासूनच परमेश्वरांनी निर्णय घेतला होता मनुष्य तर आता मोहात पडला, पापात पडला, पाप चुका करत राहिलाय. एक वेळेस पृथ्वी धुवून टाकली पाण्याने. पण त्यांनी त्यावेळेस असा निर्णय घेतला की याच्या पुढे मी मनुष्याचा नाशपत करणार नाही, तर माझ्या पुत्रावर सर्वाचा कोप म्हणजे सर्वाचा भार माझा पुत्र असा घेईल आणि तो खंडणे भरून कुरशावर खेळले जाईल. हालेलुया. ज्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी जगावर एवढी दया केली की त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो पण त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे त्याचा मुळीच नाश होणार आहे, त्याला सर्वकालिक जीवन मिळणार आहे. हालेलुया. म्हणून पुत्र येऊन या धर्तीवर पुत्र येऊन सर्व जगाचा भार घेऊन त्याने चौथा वधस्तंभ उचलून काळवट टिकडे गेला आणि त्या काळवट टिकडेवर वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला कुशावर खिळून मारलं गेलं. हालेलुया. एवढेच नव्हे तर तिसऱ्या दिवशी पुन्हा प्रभू येशू आपल्याला तारण्यासाठी जिवंत झाला. हालेलुया. आपल्यासाठी जिवंत झाला आणि 40व्या दिवशी तो देह रूपाने म्हणजे त्याचं परिपूर्ण शरीर स्वर्गात घेऊन गेला. कोण? जिवंत येशू परमेश्वर. आणि एवढंच नव्हे, आपल्या बरोबर त्याने सांगितलं का मी अल्फा ओमेगा शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, घाबरू नका. येशूने काय सांगितलं? घाबरू नका, देव आपल्या सहाय्य करणार आहे. सांगितलं का नाही? ज्या वेळेस मरताच्या शुभवर्तन 28वा अध्याय सांगितला आणि लास्ट मध्ये सांगितलं आहे की अल्फा ओमेगा शेवट मी. हालेलुया. म्हणून सांगता 50व्या दिवशी कैवारी आत्मा आपल्यावर दिला. कोणा? त्या येशू ख्रिस्ताने. तोच आत्मा आज आपल्या बरोबर आहे, तोच आत्मा आपल्याला सहाय्य करत आहे. म्हणून सांगते की तुम्ही घाबरू नका, खचू नका. मी तुमचा उजवा हात धरून म्हणत आहे की तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला सहाय्य करणार आहे. सहाय्य म्हणजे सांभाळणार आहे, मदत करणार आहे. बरोबर. हालेलुया. हालेलुया. बघा योहानाचे सुवर्तमान 9 काळात 10वा अध्याय वचन 11. योहानाचे सुवर्तमान बायबलला घरी ठेवून आले, घरी जाऊन पाहतात. योहानाचे शुभवर्तमान 10 अध्याय वचन 11. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढ्याकरिता आपला प्राण देतो. आमेन. हालेलुया. देवाचे वचन काय सांगत आहे? काय? मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देऊ शकतो. बरोबर. काय देऊ शकतो? प्राण देऊ शकतो. येशू जेव्हा या जगामध्ये आला, जे येशू या लोकांना पाचारण करत होता, शिष्यांना सांगत होता, लोकांना सांगत होता, लोकसंख्या त्याच्या बरोबर कितीतरी होत नाही. बरोबर. तर त्या लोकांना सांगत आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे. काय सांगत होता? मीच उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि तो मेंढपाळच आहे, तो मेंढराकरिता आपला प्राण, आपला जीव पण देऊ शकतो. हालेलुया. तो असा मेंढपाळ आहे. जसा आपण आज या बकऱ्या करता, एक बकरा घरात जाऊ दे, गाणे खाऊन देस. बरोबर. आपण हे करतो, पण तो मेंढपाळ अलग आहे. तो मेंढपाळ या जगाचा नव्हे, तर तो मेंढपाळ स्वर्गातला आहे. आणि तो स्वर्गातून उतरलेले भाकर आहे आणि तो मेंढपाळ आपला.
हालेलुया हालेलुया. तो मेंढपाळ या जगातून आला नव्हता. तो मेंढपाळ कुणाला होता? स्वर्गातून. आणि तो उत्तम मेंढपाळ आहे. खाली मेंढपाळ नाही तर काय नाव दिलं आहे? उत्तम मेंढपाळ. मेंढराकरिता आपला जीव सुद्धा देऊ शकतो आणि त्याने तसं केलं. हालेलुया. हे वचन त्याने आधी सांगितलं होतं, पण ते त्याने केव्हा पूर्ण केलं? जेव्हा येशू ख्रिस्ताला वध समाज खिळून मारलं गेलं. त्यांनी मेंढराकरता त्याने जीव दिला, प्राण दिला. कुठं? हालेलुया हालेलुया. कारण की जे त्याने सांगितलं ते त्याने केलं, पण आपण बोलतो ना, आपण करत नाही. बरोबर? आपण मात्र असं मनुष्य आहोत की स्वतःला दोषी ठरवतो. जे बोलतो ते करत नाही, जे करतो ते कबूल होत नाही. हालेलुया. इतका आपण एक कठोर आणि पापी मनुष्य आपण आहोत की जे आपण करतो ते बोलत नाही ना, जे बोलतो ना ते करत नाही. म्हणून स्वतःचा बोझ स्वतः आपण कबूल करत नाही, स्वतःचा बोझ आपण वाहत. हालेलुया. पण त्या येशू ख्रिस्तानी स्वतःचा नव्हे तर सर्व जगाचा पापाचा बोझ उचलून क्रूस खांबावर तो गेला. बरोबर? सर्व जगाचा बोझ. आणि त्याने आपल्या करता, या मेंढरा करता, आपण मेंढरे आहोत त्याचे, आणि आपल्या मेंढरा करता त्याने प्राण दिला. हालेलुया. आपल्या करता त्याने प्राण दिला, त्याने जीव दिला. आणि त्याने ज्या वेळेस जीव दिला आणि जेव्हा त्याच्या कुशीमध्ये भाला टोचला गेला भावनेनो, त्या कुशीतून जिवंत पाण्याने जिवंत रक्त असं निघलं. त्याच रक्ताने आपल्याला तारण मुक्ती मिळाली. हालेलुया. त्याच रक्ताने सैतान हारला गेला आणि तेव्हापासून सैतानाचा काही अधिकार राहिला नाही. तेव्हापासून 1000 वर्ष सैतानाला साखळ बंधाने बांधून ठेवण्यात आलं. कसाने? साखळ बंधाने त्याला बांधून ठेवण्यात आलं. हालेलुया हालेलुया. या जगामध्ये जर आपण जर थोडक्यात मेंढपाळ आहोत, पण आपण तर मेंढपाळ असे आहोत की जर कोणी जर बांबू घेऊन आला, मेंढरांना सोडून देतो ना आपण, गुप्त लपतो. बरोबर ना? हो की नाही? असे मेंढपाळ आहे जगात. पण एक वेळेस मेंढराला सांभाळा न स्वतः मार खा, प्राण द्या, प्रभू बरोबर सदा आणि सर्व काळ त्याच्या बरोबरच राहा. हालेलुया. जसा आज प्रभू येशूने स्वतःचा जीव वाचवला नव्हे तर सर्व जगाचा त्याने जीव वाचवला, म्हणून आज तो परमेश्वराबरोबर आहे. हालेलुया. तो इतका उत्तम मेंढपाळ आहे, तसा आपल्याला पण उत्तम मेंढपाळ बनायचे वाले नो. कारण की येशू सांगत आहे की मी तुम्हाला स्वतः येऊन सहाय्य करणार, स्वतः येऊन मदत करणार आहे, कारण की मीच स्वतः मेंढपाळ. हालेलुया. आणि योहानाचे शुभवर्तमान 8 अध्याय आणि 12 वचन सांगत आहे. पुन्हा वाचायचे. आमेन. हालेलुया. बघा, योहानाचे सुवर्तमान 8 अध्याय आणि वचन 12 सांगते. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. असं देव कोणाला म्हणला होता? असं देव कोणाला म्हणला होता? बायबल वाचलं का नाही? शास्त्री आणि पुरुषींना कोणाला म्हणला होता? शास्त्री लोक आणि पुरुषी लोक ह्या लोकांना म्हणाला होता, ज्या वेळेस व्यभिचार करताना एक स्त्री पकडली होती. असं आहे ना तिथे? येते काय? हालेलुया. ज्या वेळेस व्यभिचार करताना स्त्री पकडली गेली होती, म्हणजे धरली गेली होती, त्यावेळेस शास्त्री एक दंडवत ठरवण्याकरिता त्या स्त्रीला घेऊन आणि येशूकडे गेलं. त्यावेळेस येशू मंदिरामध्ये होता आणि येशू तिथे लोकांना शिकवण देत असताना ते शास्त्री आणि पुरुषी येशूवर बाजू लोटण्याकरिता ते स्त्रीला घेऊन गेलं आणि येशूला असं सांगितलं, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करताना आम्ही धरलेला आहे. नियमशास्त्रामध्ये, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की अशा व्यक्तीला प्रथम दगड मारावा म्हणून. हालेलुया. काय सांगितलेलं आहे? अशा स्त्रीला प्रथम दगड मारावा म्हणून, असा मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेलं आहे.
तर तुझ्याकडून काय बोलणं आहे आम्हाला ऐकायचे आहे, गुरुजी सांगावं. तेव्हा येशू गप्प ओघच होता ना, येशू ओघाच होता. येशूने काय बोलणार नाही. दुसऱ्या वेळेस त्याने पुन्हा सांगितलं, गुरुजी तुझ्याकडून काय म्हणणं आहे आम्हाला ऐकायचं आहे. कारण की मोसेचा नियमशास्त्र असं सांगते की अशा लोकांना प्रथम दगड मारावा म्हणतात. हालेलुया. त्यावेळेस येशूने असं उत्तर दिलं की जो कोणी तुमच्यामध्ये निष्पाप असेल त्यांनी प्रथम तिला दगड मारावा. काय सांगितलं? जो तुमच्यामध्ये निष्पाप असेल असे लोकांनी तिला दगड मारावा प्रथम. 4-5 मारले तरी चालेल. पण ज्या वेळेस त्या पुरुषांनी आणि शास्त्र्यांनी पाहिलं, वृद्धापासून पाहिलं तर शेवटच्या मानवापर्यंत, म्हणजे बारीक पासून तर मोठे माणसापर्यंत सर्वजण मोठे नाही बोला, सर्वजण पापी होत. म्हणून तिला दगड न मारता त्याच्या हातात जो दगड होता त्याने खाली टाकून दिला आणि सर्वजण निघून गेला. स्त्री आणि प्रभू वाचून कोणी तिथे राहिला नाही. तेव्हा येशू त्या स्त्रीला म्हणाला, बाई तुला कोणी दंडवत ठरवलं नाही का? येशू काय बोलला होता? बाई तुला कोणी दंडवत ठरवलं नाही का? ती बाई म्हणाली, ती स्त्री म्हणाली, गुरुजी नाही. तेव्हा येशूने पण तिला उत्तर दिलं, बाई मीही तुला दंडवत ठरवत नाही, पण याच्या पुढे पाप करू नको. हालेलुया. हालेलुया. म्हणून सांगत आहे देवाचे वचन की जो कोणी मला अनुसरत आहे तो कधी अंधारात चालेल का? नाही चालणार. जो कोणी येशूवर विश्वास ठेवला, येशूला स्वीकारल, तो कधीच आणि येणाऱ्या युगामध्ये पण अंधारात चालणार. पण जो कोणी येशूला नाकारणार आहे आणि न तो येणाऱ्या युगाभरात समाप्तीभरात तो अंधारातच चालणार. हालेलुया. पण आपला जो विश्वास अल्प विश्वास आहे तो घालवा आणि मोठा विश्वास करा आणि येशूला स्वीकारा आणि येशूच्या वचनांवर विश्वास ठेवा. त्याच्या आज्ञा नियम पाळा. कारण की परमेश्वर आपल्याला सहाय्य करणारा देव आहे. जो कोणी त्याला अनुसरत आहे त्याच्या जवळ प्रकाश येत आहे ना, तो प्रकाश त्याला कधी खपणार नाही. त्या जिवंत देवाचा प्रकाश तो राहणार आहे. कोणाचा? स्वतः जिवंत देव परमेश्वर जो प्रकाश आहे तोच प्रकाश आपल्या बरोबर राहणार आहे. केवळ त्यावर विश्वास ठेवून ठेवा. हालेलुया. पुढे आपण लास्ट वचनामध्ये पाहूया. योहानाचे सुवर्तमान 11वा अध्याय वचन 25. हालेलुया. हालेलुया. बघा वचन नीट ऐकून घ्या. योहानचे सुवर्तमान 11वा अध्याय वचन 25. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. हालेलुया. बघा येशूने तिला म्हटलेलं पुनरुत्थान व जीवन मीच आहे. ज्यांनी जे लोकांनी माझा विश्वास ठेवलेला आहे, जे माझ्यावर विश्वास ठेवतात, माझ्यावर भरोसा ठेवतात, माझ्या आज्ञा पाळतात आणि त्यातला कोणी जर मेला असला तरी पण तो जगेल. हालेलुया. जर आता विश्वासी लोकातला जो कोणी प्रभूवर विश्वास करत आहे आणि ते विश्वासा माणूस मधला जो कोणी मेला असला तरी प्रभूच्या वचन सांगते की तो जगणार. हालेलुया. असं येशू कोणाला म्हणत होता? मार्थाला म्हणत होता. कोणाला? मार्थाला. पण मार्था म्हणत काय करत होती? गुरुजी मला माहित आहे की शेवटची दिवशी तो उठणार आहे. हालेलुया. मार्था काय म्हणत होती? पुनरुत्थान म्हणजे तो शेवटच्या दिवशी उठणार आहे. कारण की मार्थाचा भाऊ कोण होता? लाजर होता. लाजर मरून 4 दिवस झाले होते. किती दिवस? 4 दिवस झाले होते. आणि त्याला कमरेमध्ये कफानं गुंडून ठेवलेलं होतं. बरोबर ना? त्याचा दुर्गंधीमध्ये वास येत होता. आणि येशू तिथे आला होता. मार्थाला म्हणाला की घाबरू नकोस, लढू नकोस. जो कोणी माझा विश्वास ठेवत आहे तो मेला असला तरी पण तो जगणार. तेव्हा ती स्त्रीने म्हणाली, ती मार्थाने म्हणाली, गुरुजी मला माहिती आहे की शेवटच्या दिवशी उठणार आहे असं ते. पण येशू ते नाही म्हणत होता. येशू तर आताच सांगत होता काय आता तो उठणार. तुला माहित नाही का मी इतका काळ तुमच्या बरोबर असून इतके मोठे चमत्कार केले म्हणून. तेव्हा ती स्त्री आधी म्हणायची होती की गुरुजी तुम्ही इथे असते तर माझा भाऊ मेला नसता. हालेलुया.
येशूने त्या लोकांचा आणि तिचा कळवळा पाहून रडू लागला आणि येशूने गुडघे टेकवले हाक मारली की लाजरा बाहेर ये. हालेलुया. तेव्हा लाजर त्या कमरेतून कफान गुंडल्यासारखाच आलेला. लाजर जिवंत झाला. म्हणून जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. हालेलुया. म्हणून सांगत आहे की जो कोणी ईश्वर विश्वास ठेवत आहे तो मेला असला तरी जगेल. मला वाटतं की तुम्हाला आमेन सुद्धा सांगता येत नाही तर तुम्ही तुमचं लक्ष कुठे आहे? एवढी जण तुम्ही आहे. म्हणून देव सत सांगता आपले वचन आहे, अहो अल्प विश्वास, मी कुठं बरोबर तुमच्या बरोबर आहे. खोटे वरीस आहे तुम्हाला बरोबर ना, बरोबर ना? एक वेळेस देव आपल्याला इतकं समजून सांगतो वचनाने, बरोबर? म्हणून ते जिवंत देवाला कळवळा येत नसेल का? तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता करत नाही तर आपला जीव वाचवण्याकरता सांगतो, बरोबर? हालेलुया. मग देव मरणातून जिवंत करत आहे तर तुम्हाला आम्ही बोलता येत का नाही येत? जो कोणी प्रभूवर विश्वास ठेवत आहे आणि प्रभू त्याला सहाय्य करत आहे, मदत करत आहे, सांभाळत आहे, तो मेला असला तरी पण तो जगवणार आहे, जिवंत करणार आहे. आणि तो मेलेला तो जिवंत करणार, तो पुन्हा पुढे तारणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून सांगितलं कसं सांगल्यावर विश्वास करू नका. बघा बरं आहेत ना, देवसा पण सांगत आहे तुम्ही जेवण खाऊन तृप्त झाले म्हणून तुम्ही माझा शोध करत आला का? आणि असं पण पुढे सांगत आहे का ज्यावेळी तो मरणातून जिवंत झाला ना प्रभू येशू, तेव्हा मरियम आणि मार्था, दुसरी मरियम आणि मार्था हिला दर्शन दिलं होतं, बरोबर? मगदिला आणि मरियमला दर्शन दिलं होतं सकाळी रविवारच्या दिवशी पहाटेस. मरियाने ते मगदिला जाऊन सांगितलं. तेव्हा पेत्राचा विश्वास पडला आणि पेत्र धावत धावत कमरीकडे गेला. आणि त्यावेळेस त्याने पाहिलं तर ते येशूचं शरीर वाचून काय फक्त काय होता? कपडाच होता. शरीर त्याचं नव्हतं का? शरीर त्याचं नव्हतं, फक्त कपडा होता. आणि त्या मार्था आणि मरियमला काय दर्शन दिलं होतं देवताने? की तुम्ही जिवंताला मेलेल्यामध्ये का पाहता? तो इथं नाही, तो जिवंत झालाय, उठला आहे. हालेलुया. हालेलुया. त्याच्यानंतर त्याने कितीला आधी दोघांना दर्शन दिलं, मग 4 जणांना, मग 70 लोकांना दर्शन दिलं त्याने, बरोबर? त्याच्यानंतर कितीतरी लोकांना शंकेला त्याने दर्शन दिलं. पण एक वेळेस थोमा नव्हता. थोमा काय म्हणतो माहिती का? ज्यावेळेस त्याचे शिष्य म्हणायचे की गुरुजी जिवंत झालाय, प्रभू जिवंत झालेला आहे, मरणातून उठलेला, थोमा मानत नव्हता. मी जोपर्यंत प्रभूच्या पंजरामध्ये मी हात टाकणार, बरोबर? पंजरामध्ये हात टाकणार नाही, बोट टाकणार नाही, त्याच्या हातामध्ये बोट लावणार नाही, तोपर्यंत मी प्रभूवर विश्वास ठेवणार. पण त्याच घटनेस प्रभू तिथं उपस्थित झाला आणि थोमाला म्हटलं की तू माझ्या हातामध्ये बोट टाकणार होतास, पंजरामध्ये हात घालणार होतास, आता घाल, मला पहा मी तोच आहे. हालेलुया. मला पहा मी तोच आहे. कारण की भूताला हाड आणि मांस असते का? नसते. पहा मी तुमचा गुरु आहे. हालेलुया. कारण की देवाने असं पण सांगितलं की जो कोणी न बघता परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो अधिक तारला जाणार. आमेन. हालेलुया. आणि पाहून न विश्वास ठेवतो कळत बारीकलाच आहे, पण न बघता जर विश्वास धरत असेल तर त्याच्याद्वारे महाकृत्याने मोठे मोठे चमत्कार होतात, तो चालला जातात. हालेलुया. प्रभू आपल्याला सहाय्य करणार आहे, प्रभू आपल्याला मदत करणार आहे. कधी खचायचे नाही, कधी घाबरायचं नाही. परमेश्वर आपल्या बरोबरच आहे.